अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। आजचा दिवस तुमचा शुभ जावो, महाराजांच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर उद्या आहे गुढीपाडवा, चैत्र नवरात्र सुरू होणार आहे। मराठी नवीन वर्षाचं उद्या आपण स्वागत करणार आहोत। नवीन वर्षाचं स्वागत करताना आपल्या सगळ्यांना हे नवीन वर्ष सुख समृद्धी आयु आरोग्य भरभराटीने जावं हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना। सर्वप्रथम उद्या असा काही उपाय तुम्हाला करायचे आहे आणि गुढी उभारायची कधी किंवा ती उतरवायची कधी, त्या गुढीच्या सामानाचं काय करायचं त्याच्याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत। सर्वप्रथम उद्या सकाळी उठल्या उठल्या आपल्याला सूर्योदयाच्या आधी उठण्याचा प्रयत्न करा। उद्या लवकर उठा। उठल्यानंतर आंघोळीच्या पाण्यात तुम्हाला एक वस्तू टाकून आंघोळ करायची आहे। एक वस्तू म्हणजे एक पदार्थ आहे जी टाकून आंघोळ करायची आहे। बघा, प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही दुःख असतं, ते शारीरिक त्रास असो किंवा मानसिक त्रास असतो, काही ना काही त्रास प्रत्येकाच्या आयुष्यात असतो। तर तो त्रास कमी व्हावा किंवा येणारं वर्ष आपलं सुख समृद्धीचं जावं याच्यासाठी उद्या आंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद टाकायची आहे। चिमूटभर हळद तुम्हाला टाकायची आहे आणि हळद टाकल्यानंतर हळद टाकताना आपल्याला आपल्या कुलस्वामिनीचं स्मरण करायचं आहे। मनातल्या मनात आपल्या कुलदेवीचं नाव घ्यायचं, नंतर थोडीशी चिमूटभर हळद म्हणजे हळद टाकताना कुलदेवीचं नाव घ्यायचं। त्याच्यानंतर ओम नमो विष्णवे नमः ह्या मंत्राचा एकदा जप करायचा। ओम नमो विष्णवे नमः। बघा, ज्यांच्याकडे पंचगव्य असेल तर त्यांनी आवर्जून आंघोळीच्या पाण्यात पंचगव्य आवर्जून टाकावं किंवा शरीराला लावावं। शरीराला पंचगव्य हे असं वरतून खाली लावायचं असतं, खालून वरतीने वरतून खाली पंचगव्य लावायचं असतं। असेल तर आवर्जून टाका। पंचगव्य लावणं शक्य नसेल तर आंघोळीच्या पाण्यात तरी टाका। जर नसेल तर हळद तर प्रत्येकाच्या घरात असते, हळद टाकायची आहे की जेणेकरून काही नकारात्मकता असेल, काही वाईट बाधा असेल, काय ज्या गोष्टी असेल आयुष्यातल्या सगळ्या वाईट त्यांचा खात्मा होतो। आता हे झाल्यानंतर सूर्योदयाच्या वेळी आपल्याला गुढी उभारायची असते। खरंच आपण सूर्योदयाच्या वेळी गुढी उभारतो का किंवा सूर्योदयाच्या वेळी गुढी का उभारावी याचं कारण तुम्हाला सांगते। बघा, जेव्हा सूर्योदय होतं, बऱ्याच घरात असं होतं ना की 11-12 वाजता गुढी उभारायला, तरी आपली गुढी उभारल्या जात नाही। आणि बऱ्याच घरांचं खरंच कौतुक वाटतं की सकाळी उठल्या जेव्हा आपण घराच्या बाहेर बघतो किंवा खिडकीत गॅलरीत बघतो तेव्हा बऱ्याच घरांमध्ये गुढी उभारली जाते। तर गुढी ही सूर्योदयाच्या वेळी लवकरात लवकर आपल्याला उभारायची आहे। बघा, जेव्हा गुढी सूर्योदयाच्या वेळी आपण उभारतो तेव्हा काय असतं, आपल्या त्या सूर्यामध्ये प्रजापती लहरी असतात। त्या प्रजापती लहरी म्हणजे ज्या सात्विकतेच्या लहरी, ज्या मांगल्याच्या लहरी असतात, त्या आपण जो तांब्या आणि जी वेळूची काठी असतो त्याच्यामध्ये त्या सामावलेल्या असतात। म्हणून सकाळी उठल्या आपल्याला गुढी उभारायची असते। नवीन वर्षाचं स्वागत काय 12 वाजता करणार का? नाही ना। सूर्योदयाच्या वेळी लवकरात लवकर सगळ्यांनी उठून सगळ्यांनी छानपैकी आपल्याला गुढी उभारायची आहे। बघा, आपण जेव्हा गुढी उभारतो तेव्हा आता बऱ्याच ठिकाणी असं होतं की तांब्या आडवा नाही ठेवायचा। प्रत्येकाचं मला फक्त एक सांगायचं आहे की ह्या ज्या प्रथा आहे ह्या आधीपासून आहे, आपल्या पूर्वजांपासून ह्या प्रथा पार पाडलेल्या जातात। मी तुम्हाला ते सांगेल की तुम्हाला शक्य असेल तर उद्या लवकरच आपल्याला गुढी उभारायची आहे। गुढी उभारताना ज्या प्रजापतीच्या सात्विक लहरी आहेत त्या गुढीमध्ये आपल्या दिवसभर सामावलेल्या असतात। जेवढ्या आत्मीयतेने आपण गुढी उभारतो ना तेवढ्याच आत्मीयतेने ती गुढी आपल्याला खाली उतरवायची असते। गोडाधोडाचा नैवेद्य दाखवायचा, गुढी छानपैकी आपल्याला दिवसभर तिथे ठेवायची आहे। बरेच लोक काय करतात माहिती का, की नैवेद्य दाखवलं गुढी काढून घेतात। असं नाही करायचं। सूर्योदयाच्या वेळी आपल्याला गुढी उभारायची आहे आणि सूर्यास्ताच्या वेळी ती खाली आपल्याला उतरवायची आहे। जेवढ्या आपल्या शुद्ध अंतःकरणाने आपण गुढी उभारतो तेव्हा आपण जेव्हा गुढी उतरतो ना तेव्हाही तिची पूजा करायची असते। लक्षात घ्या, पूजा करणं म्हणजे काय, छोटासा दिवा घ्या, अगरबत्ती घ्या, त्याला हळदी कुंकू अक्षता वाहा, परत तिची पूजा करा आणि पूजा केल्यानंतर ओम ब्रह्मध्वजाय नमः जसं आपण गुढी उभारताना मंत्र जाप करतो ना त्याच पद्धतीने गुढी उतारताना पण ओम ब्रह्मध्वजाय नमः ह्या मंत्राचा जप 1, 2, 5 वेळा, जेवढा वेळा होईल तेवढा वेळा तुम्हाला करायचा आहे। आता हे सगळं झाल्यानंतर त्या ज्या प्रजापती लहरी असतात ज्या आपण आपल्या घरात आणतो, बरेच लोक काय करतात माहिती का, गुढी उतरून खाली ठेवून देतात। बऱ्याच लोकांना असं वाटतं की विश्रांती ठेवण्यासाठी ती गुढी जेव्हा तुम्ही उतरवता सूर्यास्ताच्या वेळी आपल्याला ती गुढी उतरवायची आहे आणि ती आपल्या घरात आणायची आहे। घरातच, ती बाहेरच ठेवू नका। भले तुम्ही
बाल्कनीत असो किंवा तुम्ही मेन डोअरला तुम्ही गुढी उभारत असाल तर ती तात्काळ लगेच तुम्ही घरात घेऊन या. घरात घेतल्यानंतर बघा उद्या बऱ्याच आपण आपल्या घराला आंब्याची डहाळे पण लावणार आहे. तर आंब्याचे डहाळे हे सुद्धा मांगल्याचं प्रतीक मानलं जातं. जेव्हा तुम्ही गुढी उतरून तुम्ही जेव्हा तिला घरात आणता तेव्हा आपल्याला ब्रह्मदेवाला आणि भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे की हे ब्रह्मदेवा, हे भगवान विष्णू, ह्या गुढीमध्ये ज्या काही प्रजापती लहरी साचलेल्या आहेत त्या माझ्या कुटुंबाला आणि मला मिळू दे आणि माझ्याही कुटुंबात सुख समृद्धी आयु आरोग्य नांदू दे, सगळ्यांना सुखात ठेव, ही प्रार्थना करायची आहे. हे करून आता त्या गुढीचं मटेरियल काय करायचं, म्हणजे ज्या गुढीमध्ये आपण जेव्हा गुढी उभारतो त्याच्या वस्तू असतात त्याचं काय करायचं. अर्थात तो जो तांब्या आहे तो आपण आपल्या किचन ओट्यामध्ये व्यवस्थित ठेवून द्यायचा. जी साडी आहे ती तुम्ही तुमच्या सामानांमध्ये ती साडी ठेवायची आहे. जे लिंबाचा पाला आहे, आता हा लिंबाचा पाला खायचा असतो बघा. आता लिंबाचा पाला तर अर्थात तो एकदम म्हणजे आयुर्वेदात त्याला खूप जास्त महत्व आहे की तो लिंबाचा पाला एक पाला तरी तुम्ही खायचा असतो. कारण अर्थात उन्हाळा आहे, लिंबाचा पाला हे आपल्या शरीराला थंड करत असतो. म्हणून एक तरी लिंबाचा पाला खायचा असतो की त्याने आपलं शरीर थंड होईल. हे त्याच्या मागचं सायंटिफिक रिझन आहे. एक पाला खा, बाकीचा पाला तसाच ठेवा. जो तुम्ही हार गुढीला उभारलेला आहे तो पण तुम्ही तसाच ठेवा. गावाकडे आपण जो गुढीचा हार असतो बघा, फुलाचा हार तुम्हाला तो तसाच ठेवायचा आणि गुढीचा हार असतो तो लहान मुलांच्या गळ्यात घालून ते लहान मुलं फिरत असतात. बऱ्याच ठिकाणी असं करत असतात. तर तुम्हाला काय करायचं आहे, तो हार थोडाच वेळ त्यांना ठेवा आणि तो जो गुढीचा प्रसाद आहे म्हणून तो सगळ्यांनी खावा. तो प्रसाद सगळ्यांनी खावा. कृपया करून तो निर्माल्यात टाकू नका. जेवढं खाता येईल तेवढं खाण्याचा प्रयत्न करा. हे झाल्यानंतर जी आपण जो आपण फुलं घेतलेली आहे म्हणजे ते फुलांचा हार आहे आणि त्याच्याच बरोबर जे आपण कडुलिंबाचा पाला आहे तो ते वाहत्या पाण्यात किंवा निर्माल्यात तुम्हाला टाकायचा आहे. आणि जी काठी आहे ती काठी तुम्ही जागच्या जागी ठेवू शकता. जे वस्त्र आहे ते पण तुम्ही जागच्या जागी ठेवू शकता. जो नैवेद्य दाखवला आहे तो आवर्जून गायला द्या. आता बऱ्याच शहरामध्ये गाय मिळत नाही, पण जिथे गोठा असतो त्या गोठ्यामध्ये जाऊन तुम्ही तो नैवेद्य दिला तरी हरकत नाही. या पद्धतीने तुम्हाला अतिशय साध्या पद्धतीने आपल्याला गुढीपाडवा साजरी करायचा. पण ह्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही आवर्जून म्हणा. आणि कुठली प्रार्थना करायची आहे ते पण मी तुम्हाला सांगितलं की गुढी जेव्हा घरात येते तेव्हा आपल्याला परब्रह्मांना आणि भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे. तर अतिशय छोट्याशा माझ्यासोबत झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथे सांगते. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया परत तशाच एका नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.